हरे हरे रूप पाहता लोचनी सुख धाले हो साजनी सुख धाले हो साजनी सुख धाले हो साजनी
अनेक काही जे तू करशील अनेक काही जे तू करशील अनेक काही नामाभरता काही जे तू करशील अनेक काही जे तू करशील अनेक काही जे तू करशील अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठे 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 विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी ऐसा लाभ बांधा गाठे विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठे 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 विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी ऐसा लाभ बांधा गाठे विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी ओ बालकुमार ओ बालकुमार ओ बालकुमार ओ बालकुमार ओ
उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता नाम घेता उठा नाम घेता नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी विठ्ठल पायी पडे होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधासाठी ऐसा लाभ बांधासाठी ऐसा लाभ बांधासाठी ऐसा लाभ बांधासाठी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधासाठी ऐसा लाभ बांधासाठी ऐसा लाभ बांधासाठी ऐसा लाभ बांधासाठी विठ्ठल पायी पडे
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त समयी, प्राप्त वेळा आत्ता सकळ साधू संत आणि महंत देववृंद सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध ज्ञानी वैराग्यवान श्रीमंत, त्या काळची श्रीमंती 65 लाखाची जहागिरी होती ज्यांची, असे सर्वांचे परिचित असणारे जगद्गुरु जगद्वंदे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे, आपल्यासाठी निवडलेला आहे. अभंग हा साधू संतांनी अगोदरच सोडून ठेवलेला असतो, आपल्या जीवनावर टीका असते. आता महाराजांनी सांगितलं की तत्वज्ञान व्हायला पाहिजे, आत्मज्ञान तयार आहे. आपले सर्वांचे परिचित असणारे युवा कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्तपरायण हरीश महाराज दळवी
सुसावे असं प्रवचन झालं. तदनंतर मध पामराकडे अचानक ती मंडळाने सांगो या नाही का ठराविक महाराजांनी ज्यांचं ठरलेलं कीर्तन हरिभक्त परायण सर्वांचे परिचित असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण प्रभाकर महाराज भगत यांच्याकडं ही स्टॅम्प ड्युटी लावलेलं कीर्तन बरं का. किती तर 15 दिवसापूर्वी. परंतु काही कारणास्तव त्याने अचानक तुका म्हणे माझे नाही का अशा उक्तीप्रमाणे आता मी अभ्यास वगैरे काहीच नाही नाही का काय करणार चिंतन मनन साधू संतांचेच बोल आहेत. काय वेडे वाकुडे गाईन परी तुझेच गुण गाईन नाही का अशा उक्तीप्रमाणे ही मध पामराकडे सेवा आली आणि गेलो फेटा बांधायला त्यांना. काय परंतु सर्व उलट झालं. जसं भगवंताला आपला भक्त केळी खाऊ घालत होता, परंतु गाभा गाभा केळ्यातला भक्त खात होता आणि सालपट देवाला भरवत होता. अशातली परिस्थिती सर्व उलट झालं. असो जे आपल्याला पंचपक्वान्नाचं भोजन त्याची आशा होती, परंतु मध पामराच्या मुखाने सद्गुरू काय वधून घ्यायचं नाही का कांजी म्हणा रस्सम म्हणा काय असेल ते अशा उक्तीप्रमाणे आपल्या आज मंडळाने जया एकादशी निमित्तानं 15ची जी पाक्षिक एकादशी असते प्रत्येकाचा प्रवचन कीर्तनात नंबर लागतो आणि हे मी माझं परम भाग्य समजतो. कारण का तर गव्हर्नमेंटने जशी सर्व सुविधा करून ठेवली आहेत कुणासाठी तर ह्या जड जीवासाठी पोलीस अग्निशामक दल म्हणजे सर्व जे कॉर्पोरेशन जे करतं ते कशासाठी तर ह्या सुखसुविधा सर्व या जीवासाठी जड जीवासाठी नाही का. तसं अचानक अग्निशामक दल फोन आला की त्यांना क्विक जावं लागतं. तशी परिस्थिती आज माझं पामारावर आली आणि आपल्यासमोर हा बुजगावना उभा आहे. जे काय प्रभू माझ्या वाणीने जसं सांगता येईल तसं प्रयत्न करेन. सर्वांचे उपस्थितांचे हरिभक्तांचे गुरुवर्यांचे सर्वांचे बरं का अगोदरच आभार मानतो आपल्या उपस्थितीबद्दल. कारण नंतर मग घाई होते. जरी 15-20 मिनटं भेटली अर्धा तास भेटला त्याबद्दल वाद नाही. कारण का तर नेहमीचं दृष्टांत आहे बॉल कमी आणि रन जास्त नाही का. असो तर आपल्या सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे तुकाराम महाराज सांगतात की नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते तत्व नाही रे अन्यता वाया अनेक पंथा हकारावने सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नाम घेता उठा उठी उठता बसता आपल्याला नामस्मरण घ्यायला सांगितलेले आहे. होय संसाराची तुटी. संसाराची तुटी म्हणजे हांड्या भांड्यांचा
जो आपण प्रपंच करतो त्याला संसार म्हटलेलं नाही, तर जन्माला येणं आणि मरणं या नावेरूपे संसार, ह्या संसाराची तुटी होते. कशानं? तर नाम घेता उठाउठी. वेळोवेळा जर आपण नाम घेतलं भगवंताचं तर त्याच्याने जन्माला येणं जाणं ह्याची खुंटीत म्हणजे हे खुंटलं जातं. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. असं लाभ बांधा आपल्या गाठी. काय हे मनुष्य जन्मामध्ये येऊन आपल्याला असं लाभ करून घ्यायचं आहे मनुष्य जन्मामध्ये की पांडुरंगा चरणी किंवा पांडुरंगाची आपली मिठी पडेल. काय का आणि ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे म्हणजे पांडुरंगाचे आपले गाठ भेट होईल, मिठी आलिंगन होईल. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा. बघा नामाशिवाय साधन नाही जे तू करशील अनेक काही. नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. जय चरण संतातिया, जय चरण संतातिया. बाबाजी सद्गुरु दास तुका. बोला बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. महाराज काय सांगतात की पांडुरंगाला नमन केलं बरं का. आपला भावार्थ धावता राहिला नाही का. की तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की नामापरते साधन नाही, तू अनेक काही कर. काय जसं भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना जोवरी हा बोध भेटेना म्हणा तोवरी या साधना भजाव्याच लागतील. मग तू कितीही साधना भज काही कर. तुकाराम महाराज काय सांगतात की नामापरते साधन नाही, नाम हेच खरं साधन आहे. आणि ते सहज आणि सहजगत्य सांगितले. नामसंकीर्तन साधन पै सोपे नाही का, असं हे नाम साधन सांगितलेले आहे. आणि तू काही कर ते काही तुला फलद्रूप होणार नाही. आता हे कोण सांगतात, कुणाला सांगतात? आपल्या जड जीवाला सांगतात तुकाराम महाराज. हकारोनी या सांगे तुका नाम घेता राहू नका. बघा हकारून सांगतात. बरं एक वेळ सांगतात का? नाही. तर ही बोंब चालूच आहे. तुकाराम महाराज सांगतात सर्व साधू संत काय सांगतात, वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी नाही का. म्हणून तुकाराम महाराज सांगतात हकारून या सांगे तुका नाम घेता, पण तेच नाम घ्या. आपण नावं घेत बसलोय, नाम घ्यायला पाहिजे बरं का. आणि ते भगवंताचं नाम घेतल्याशिवाय पर्याय नाही. असा अभंगाचा धावता भावार्थ ठल विठ्ठल पांडुरंगाला नमन झालं
आता आपले आराध्य दैवताला नमन केल्यानंतर जी ध्वजा पताका ह्या आपल्या भारतभर नाही तर पूर्ण जगावर ज्यांनी पताका लावली ती आपली योग्यांची माऊली त्यांना एक वेळ नमन. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, 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 यावर करी संतांच्या. हरी आज सर्व श्रुत समोर असलेली मंडळी, काही व्यक्त अव्यक्त, कारण मला हा योग आला माझा म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन. झाले संतांचे दर्शन, 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 झाले संतांचे दर्शन. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटे, दैन गेले उठा उठी. अस्तु. जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाम घेता उठा उठी होय संसार.
संसाराची तुटी. या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये जगद्गुरु सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. भक्ती कशासाठी आणि का करावी? भक्ती सर्वच जण करतात, नाम पण घेतात, पण मेळ नाही. काही नावं घेतात, कुणाची तर दैवतांची, पण ज्यांना या दैवतांना ज्यानं बनवले काय त्याचं नामस्मरण घ्यायला सांगितलेले. संत तुकाराम महाराजांनी हे नाम घ्या की त्या नामाने आपल्या संसाराची म्हणजे जन्माला येणं आणि जाणं याची तुटी होईल, जन्म मरणावर मात करता येईल. आणि हे स्पष्ट सांगितलेले आहे की नाम उठा उठी म्हणजे वेळोवेळा घ्या. काय त्यावेळेस जर वेळोवेळा तुम्ही घेतलं नामस्मरण तर आपल्या या जन्म मरणाचा फेरा किंवा याची तुटी होईल असं भगवंत सांगतात अर्जुनाला. काय तुला जर नामस्मरण करायचं असेल तर तू मायेत गुंतून नको राहू. काय हा माझा तो माझा, तुझं नामाकडे लक्ष ठेव तू. कारण नाम कसं घ्यायला सांगितलंय की नाम घेता उठा उठे वेळोवेळा. म्हणजे वेळोवेळा म्हणजे कसं क्षणाक्षणाला, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो काय सावधान, आयुष्य खातो काय सावधान, आयुष्य खातो काय सावधान. क्षणोक्षणाला उठाउठी म्हणजे क्षणोक्षणाला नाम घेतल्यानंतर आपल्या संसाराची तुटी होते. आणि आपला नामाचा ना आपला मेळ जर झाला नाही तर भक्ती करणारे भरपूर आहेत. ती प्रमाणे दिली साधू संतांनी. अनंत वाचाळे बरळती बरळ तया कैसा दयाळ पाहावे हरी. कारण नाम महिमा काही वेगळाच आहे नाही का. नाव कसं आहे हे मायातीत आहे आणि नाम मायेमध्ये नाही आहेत बरं का. ते कसं अलिप्त आहे. आणि ते नाम म्हणजे अनाम्याचे नाम ठेवलेले आहे, ज्याला रूप नाही रंग नाही अशा भगवंताला ते नाम ठेवले. ते कोणी ठेवले? तुम्ही आम्ही ठेवले का? नाही का. संत एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले, निवडून या काढिले ते हे श्रीहरीचे नाम. आणि त्यावेळेस होता, आता नाही का. पण काही काहींचं मत आहे की त्यावेळेस होतं ते आता राहिलं नाही. अहो त्यावेळेस सूर्य होता, चंद्र होता, सर्व होते का नाही. मग आज नाही का. आजही जसंच्या तसं आहे. ते काय कुठे गेले का? नाही. तर नाम म्हणजे भगवंत, नाम म्हणजे ईश्वर, नाम म्हणजे ती शक्ती. त्या शक्तीला हे नाम ठेवलंय आणि तेच नाम घ्यायला पाहिजे. जर ते नाम घेतलं नाही तर मग जो आपल्या आतमध्ये हृदयामध्ये जो भगवंत असलेला आहे तर तो तुम्हाला त्याचा साक्षात्कार होणार नाही.
किंवा तो तुम्हाला अनुभवाला येणार नाही. कारण नामरूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. पहा आता आपण एकामेकाकडे पाहतो नाही का. आता रूप पाहतो, रूप पाहिल्यानंतर प्रत्येकाला नावं दिलेली आहेत आणि ओळखल्यानंतर आपण हाका मारतो नाही का. आपलं नेहमीच आहे, वर्षाचं टाइम टेबल ठरलेलं असतं रेल्वेचं. लोहमार्ग नाही का आपल्या बाजूला आहे. बाजूला म्हणण्यापेक्षा आपण आता इथंच कीर्तन करतोय, त्याची बावंट्री आहे रेल्वेची, लोहमार्गाची. पहा म्हणजे तिथं एक वर्षाचं वार्षिक असा टाइम टेबल ठरलेला असतो आणि त्या टाइम टेबलप्रमाणे ती वाहतूक होत असते. सिग्नल मिस्टेक काय झाली, काही गडबड झाली तर गाड्या लेट होतात नाही का. तरी तुमचे माफी मागितली जाते की कशासाठी, हा तुमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली जाते नाही का. तसा आपल्या जीवनाचा प्रवास सुखाचा व्हावा तर हे इंटिमेशन चालू आहे, तिथं अनाउन्समेंट चालू नाही का. का गो आम्ही तुम्ही सांगता ते नेहमी तेच 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 नाही का. हजारो वर्षापूर्वीची गीता आहे. माऊलीने 750 वर्ष म्हणजे आता तपाला किती राहिलं बाकी बघा. म्हणजे वस्तुस्थितीत त्यावेळेस माऊलींनी सर्व गोष्टीचं वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. कशाला तर ह्या आपल्या टकोऱ्यात येण्यासाठी. आज जो आपण सुख उपभोगतोय तो माऊलींच्याच कृपेने. पंख्याची हवा येते, लाईट जळते, पाहता विद्युत रोषणाई नाही का. जिकडं पाहावं तिकडं मंदिरं बिंदिरं सजवली जातात. कोणाच्या कृपेमुळे तर माऊलींच्या कृपेने. जर माऊलीने त्यावेळेस सांगितलं नसतं ज्ञानेश्वरीमध्ये की पाण्यामध्ये वीज आहे, काय विषय आणि प्रयोजन जर व्यवस्थित समजून घेतला तर सांगून देणंही अवघड नाही आणि समजून घेणंही अवघड नाही. पहा पाण्यामध्ये वीज आहे, आपण डोळे फाडून पाहिले तर दिसेल का वीज, नाही दिसणार. पण त्यांनी क्रिया प्रक्रिया केली आणि आले नावारूपाला. आता तुम्ही त्याचं सुख घेता की नाही. विद्युत प्रवाह चालू आहे, बरं विद्युत चालू आहे ते दिसते का. याच्यामध्ये पहा आता हा जो केबल आहे माईकचा स्पीकरला जॉईंट आहे आणि हा जर कट झाला तर आवाज येईल का बाहेर, नाही येणार. बरं याच्यावरचा कवर काढला, काय रबर असेल प्लास्टिक असेल आणि ती वायर असते त्याच्यात हा जो आवाज हा ध्वनी निघतो तो दिसेल का असा, नाही. तर असा काही किट बसवलं आहे, यंत्रणा बसवलेली आहे नाही का. हा 50 फुटावरून हजारो मैलावर किंवा हजारो फुटावर आवाज जावा त्यासाठी आपल्यासाठी आपल्या सुखासाठी हे सर्व केलेलं आहे नाही का. तसंच या विद्युत जी प्रवाह आहे त्या वायरीमध्ये आपण डोळे फाडून बघितलं तर ती वीज दिसणार नाही. पण जर आपण तिला सोडली आणि आतला जो गाभा आहे काय त्या वायरीमधला तर तो ॲल्युमिनियमचा असतो, तांब्याचा असतो, पितळेचा असतो नाही का. बरं त्याच्यात ती वीज दिसते का, नाही दिसत. तुम्ही त्याला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला गुदगुल्या होतील, कसं वाटेल नाही का. आणि ज्यांना ज्यांना तो अनुभव आले त्यांना लगेच ते टच होतं. तसं तद्वत देव आपल्या आतमध्ये आहे. फक्त कवर काय या गोष्टीला प्लॅस्टिक रबरचं कवर आहे, आपल्याला चामड्याचं कवर. आपल्याला जी शक्ती आहे जो आपला शक्तीचा प्रवाह त्याला हा कवर बसवलेला आहे आणि त्या कवरला पण काय नाव दिलंय, पंढरपूर. बघा काया ही पंढरी आत आत्मा विठ्ठल आणि नांदतो केवळ काया ह्या पंढरीमध्ये
आतमध्ये जो पांडुरंग परमात्मा आहे तो दिसतो का? नाही म्हणा, नाही का? कारण ज्यांना ज्यांना अनुभव आले तर ते म्हणूच शकत नाही म्हणून. कारण का? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. शॉर्ट अँड स्वीट, नाही का? म्हणजे पांडुरंग परमात्मा बाहेर आहे, आत हरी बाहेर हरी, नाही का? परंतु जोपर्यंत आपण आतल्या हरीची आपल्याला ओळख होत नाही, भेट होत नाही, तोपर्यंत बाहेरच्या हरीला आपण किंमत देत नाही. मग आपण कुठल्या हरीला किंमत देतो? जो मूर्तिरूपाने नटलेला आहे मंदिरामध्ये, नाही का? आपण मंदिरात जातो भगवंताच्या दर्शनाला, आणि नेमकं त्या सर्व मूर्त्या कशा आहेत? नावाला आणि रूपाला आलेल्या आहेत. नावाला बरं का, हा रूपाला आलेल्या आहेत. त्या कोणी आणल्या? तर माणसानं घडवल्या. कोणी? माणसानं घडवल्या, नाही का? आला नावा रूपा, आणि मग प्राणप्रतिष्ठा वगैरे करून चांगलं करोडो रुपये, अब्ज रुपये खर्च करून त्या मंदिरामध्ये ती मूर्ती स्थानापन्न होते, प्राणप्रतिष्ठापना केली जाते. आताच आपल्या 22 तारखेला, नाही का, श्रीरामचंद्र प्रभू स्थानापन्न झाले. अगोदर नव्हते का तिथे? होते. मग ते मंदिर नसला काय, काही असो ते, परंतु ते तिथे नसला तरी देव आहे, श्रीरामचंद्र प्रभू आहेतच, बरं का? पण ते कधी? ज्या वेळेस ते वसिष्ठांना शरण गेले. म्हणून आपणही बोलतो की राम कुठे नाही. काय? राम कुठे नाही? सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे, नाही का? परंतु आत्माराम त्याची ओळख आहे. ते राम राम सर्वची म्हणती, परीनं ओळखते आत्माराम. या आत्मारामाला ओळखायचं आहे म्हणून मनुष्य जन्म आहे. आणि मनुष्य जन्म हा शेवटचा स्टेशन आहे, बरं का? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली या वर्म फेरा पडे. मग फेरा हा आपला गावासारखा आहे का? त्या आळीला गेलो आणि परत या आळीला आलो, नाही ना हो. हा फेरा म्हणजे 184 योनीचा फेरा आहे. आणि या एक कोटी नाही, बरं का? एक कोट म्हणजे 4 खाली 84 लक्ष योनी. अशा याच्यातून तो प्रवेश करतो. आणि तो कसा प्रवेश करतो? तर जन्म घेणे लागे दुःखाचे वासनेच्या संग, किंवा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्म घेणे दुःखाचे कारण. मग काय दुःख आहे? दुःख मूळ काय दुःखाचं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची अंगे झाले हरिरूप आहे. आता सर्व हरिरूप आहे, अखंड सृष्टी हरिरूप आहे, बरं का? म्हणजे 184 योनी तुम्ही आम्ही सर्व धरून हरिरूप आहोत. परंतु ते जर ओळखलं नाही तर मनुष्य जन्म वाया गेल्यात जमा आहे. कारण का? हे मनुष्य जन्म तेवढ्यासाठी दिलेलं आहे की भगवंताला ओळखण्यासाठी, आणि ओळखून भक्ती करा. आपण भक्ती सर्वच करतो, नाही का? प्रत्येक गोष्ट आपण जाणून करतो. तसं जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवित संतोष ती वेगी. म्हणजे सर्व गोष्टी जाणून करतो तर सद्गुरू जाणून करा, सद्गुरूला जाणून करा. कारण का? माऊलींनी ज्या वेळेस भगवंताला जाणलं, जगाची माऊली जाणल्यानंतर मग त्यांनी सांगितले की देव देवतांतरा न भजावे, अष्टांग योगे न शिनावे. बघा, काही तुम्हाला करायची गरज नाही. कधी? जाणल्यानंतर. आणि जाणल्यानंतर
मग त्याची स्थिती काय? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. ओ भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नोहे माझ्या मना, अनेक नोहे माझ्या मना, अनेक नोहे माझ्या मना, अनेक नोहे माझ्या मना. माझ्या मना हो का पंडित हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. हो, जाणे भक्तीचा जिव्हाळा. हा जिव्हाळा आपल्याला जाणायचे. सर्व गोष्टी आपण जाणून करतो नाही का? स्वयंपाक जाणून, प्रत्येक कर्म जाणून करतो माणूस. कसं भक्ती हा जो कर्मयोग आहे भक्तीचा, हा जाणून करायला सांगितलेला आहे. आणि अजाणतेपणाने जरी आपण भजलो देवाला तर ते फार फार पुण्य होईल काय. आणि मग पुण्य आपलं कुठपर्यंत? स्वर्गापर्यंत. आणि ते स्वर्गातलं पुण्य संपलं की रिटर्न विथ थँक्स कुठं? तर या मृत्यूलोकामध्ये परत जन्माला इकडं. आणि जे अंतकालीचे मामे, जे शेवटच्या वेळेला जी इच्छा राहिली असते, मग त्या संगे तो जीव जन्म घेतो परत नाही का. मग त्या ज्या यमयातना ह्या चालूच राहतात, त्या चालू राहू नये, त्या खंडित व्हाव्या म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात, ओम नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐका लाभ बांधा गाठी, ऐका लाभ बांधा गाठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐका लाभ बांधा गाठी, ऐका लाभ बांधा गाठी. नाम घेता उठा उठी, होय संसाराचे तुटे, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे विठी. अशा नामाची सांगड बांधा काय, मग पांडुरंगाची आपली मिठी पडेल. सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, बांधा रे. सांगड बांधा रे, बांधा रे, 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 सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची. वा, जोरात बोला. नामाची सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची. ह्या प्रभू नामाची जी सांगड बांधायची आपल्याला. आणि जोपर्यंत आपण ते नाम घेत नाही तोपर्यंत आपल्या भक्ती मार्गात किंवा आपल्या भक्तीमध्ये परिणाम होत नाही. म्हणजे परिणाम प्रत्येक गोष्टीचा माणसाला जाणवतो, तसा भक्तीचा परिणाम जाणवायला नको का? सांगा बरं. पाणी पिल्याचं जाणवतं, जेवल्याचं जाणवतं, पाहिल्याचं, ऐकल्याचं, सर्व गोष्टी जाणवतात. मग भक्ती जाणू नये का? जाणवायला पाहिजे. जर जाणव होत नसेल, त्या गोष्टीची जाणीव होत नसेल,
तर मग काहीतरी गडबड आहे, नाही का? कारण ज्या भगवंताला किंवा ज्या भगवंताचं आपण नामस्मरण घेतो ते नाम घेतल्यावर परिणाम व्हायला पाहिजे. काय परिणाम होतो? नाम घेतल्याबरोबर नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी. बघा म्हणजे केवढी पावर आहे. आता महाराजांनी सांगितलं, हरीश महाराजांनी काय की नाम तुझे नारायणा आणि फोडे पाषाणाला पाना, म्हणजे दगडाला पाना फुटतो. बरं का? मग तुम्ही आम्ही दगड आहोत का? नाही. दगडाला पाषाणाला पाना फुटतो. तुम्ही पहा, डोंगरातून झरे वाहणारे वेगळे असतात, परंतु झिरपणारा पाणी, दगडातून झिरपणारा, म्हणजे त्याला सांगितलं थोडी पाषाणाला पाना. त्याच्या पाठीमागचा भावार्थ काय, लक्षार्थ काय आहे की मी कुठं नाही. भगवंताने सांगितले की मी कुठं नाही. तो पाना जो दगडातून पाणी येतोय ना, त्याच्या आतमध्ये मी आहे म्हणून तो पाझरतोय, नाहीतर पाझरणार नाही. बरं का? फक्त लक्षात ठेवा. कारण काय, माऊलींनी सांगितलं की येरवी मी तरी कैसा मुखा प्रति भानुका जैसा, काही नसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. नाही का? मना म्हणीचं नाही, मी प्रत्येक ठिकाणी आहे, कुठं नाही असं नाही, कुठं नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. आणि त्याला नाम म्हटलेले आहे. आपण नाम आणि देव वेगळा समजतो, भक्त वेगळं समजतो, परंतु नाम, देव आणि भक्त हे वेगळे आहेत का? अहो एकच आहेत. फक्त आपण ती कल्पना करतो. आणि हा कल्पनेचा जो ठेवा आहे तो कसा आहे, तर त्या नामाने बाद होतो. आणि हा बाद व्हायला पाहिजे. कल्पना आपली बाद व्हायला पाहिजे. कारण का, जे काही मंडळी असे अस्तित्वात आहे त्याला मानणारे, जे आहे डोळ्यासमोर दिसतं त्याला मानणारे, परंतु भगवंत असं आहे की ते डोळ्याने दिसत नाही, सर्वचक्षुने दिसत नाही, त्याला ज्ञानदृष्टी पाहिजे. आता तुम्ही ती ज्ञानदृष्टी घेत नाही तर तुम्हाला कशी ती दिसेल सांगा बरं? ती वस्तूच काय मी सांगितली आहे, मग ती वस्तू दिसेल का तुम्हाला? ह्या सर्व वस्तू दिसतात. कशामुळे? तर मायेमुळे. आणि त्याला अधिष्ठान काय आहे? भगवंत. त्याला अधिष्ठान भगवंत आहे. आणि नेमकं तेच विसरतात. आणि मग काय होतं? विसरला तया थोर झाले हानी, असं भगवंताचं जे नाम आहे ते चराचरामध्ये आहे. चराचर त्याला भगवंत भजतोय, नाही का? आणि ते नाम घ्यायला सांगितलेले आहे आपल्याला. तो लाभ आपल्या गाठी बांधायला सांगितलेले आहे. आणि जोपर्यंत तो लाभ आपण गाठी बांधत नाही काय, तोपर्यंत आपली सुकामुक आहे. आणि तो ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने गेल्यानंतर सहजगत्या मिळतो. तेथे काही कष्ट काही कष्ट लागत नाही. फक्त सांगितल्याप्रमाणे मार्ग दावून गेले आधी दयानी संत
चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जर आपल्याला त्या मार्गाने त्या ठिकाणावर जायचे आहे, तुम्ही कुठलाही एक ठिकाण ठरवा की आपल्याला बाबा ठाण्याला जायचे की कल्याणला जायचे की मुंबईला जायचे, आणि तो संकल्प तुम्ही सोडला तर तुम्हाला प्रवास बघा सरकारने सर्व सुविधा ठेवलेल्या आहेत. काय लोहमार्ग ठेवले, आपली रेल्वे ठेवलेली आहे नाही का, बस सेवा, रिक्षा, टॅक्सी. बरं तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी ती गाडी पण येण्याची सुविधा रेल्वेने बरं का. कारण तुम्हाला जसा प्रवास फास्ट पाहिजे तर फास्ट, स्लो पाहिजे स्लो. गाड्या स्लो आहेत, फास्ट आहेत. आकाशातून प्रवास करायचा असेल तर एअरबस आहेत नाही का, विमानं आहेत, टॅक्सी, रिक्षा, आणि आता ते ॲप पण आलेले आहेत. तुम्हाला कुठं जायचं आहे तर फोन केला की टॅक्सी, रिक्षा दारात. म्हणजे एवढी सुविधा कशासाठी तर तुमचा प्रवास सुखाचा व्हावा, तुमची वेळ वाचावी, तुमचे पैसे वाचावे म्हणून नाही का. हा एवढा खटाटोप कशासाठी तर ह्या माणसासाठी आहे, मनुष्य प्राण्यासाठी. बाकी इतर योनीसाठी हा खटाटोप आहे का? आहे, पण मोजक्यांसाठी, पाळीव प्राण्यांसाठी, हा पक्ष्यांसाठी, जे पाळीव आहे त्यांच्यासाठी आहे नाही का. अहो रानपाखराला जर आपण जीव लावला तर तोही आपल्या अंगा खांद्यावर खेळतो. जनावराला जीव लावला तर तो देखील इमानदारीने काम करतो घरी दारी नाही का. पण मनुष्य तसा नाही राहिला. मनुष्य पोराबाळांची पण पर्वा नाही करत. तो बाप जातो रात्री, आला तर आला घरी, नाहीतर नाही. परंतु पक्षी सकाळी 5ला 6ला जातील उठून, दाना पाणी घेऊन येतील पिलांसाठी, परत वेळच्या वेळ घरी. काय तुम्ही पाहत असाल किलबिल नाही का, सकाळची किलबिल, संध्याकाळची किलबिल चालू असते. पण मनुष्य प्राणी कलियुग आहे, फास्ट आहे नाही का. तो सर्व विसरतो, आपल्या घरादाराला विसरतो. आणि मग हे मनुष्य जन्म तेवढ्यासाठी नाही ना हो. काय म्हणून भगवंताला जर आपण ओळखलं नाही, काय ये साथिया ओळंगा सारंग धरू, नाहीतरी जन्म संसारू गेला जाईल लया. बघा संसार जाईल लया सांगितलेलं आहे, भगवंताला ओळखायला सांगितले. ये साथी आलिया ओळंगा सारंग धरू, 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 नाही तरी संसारू जाईल लया, नाही तरी संसारू जाईल लया, नाही तरी संसारू जाईल लया, नाही तरी संसारू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया नाही का. आहे का कोणी कोणाचा? हे फक्त आपली नाती गोती, आपण आपली जी मायेचा बाजार जो करून ठेवलेला आहे नाही का. पण त्यावेळेस नाही कोणी येत पुढं. ज्या वेळेस
यमराज येतो, जिवंतपणे तो बोलतो, कंटाळून जाताला म्हणा, स्वतःच्या कर्माला म्हणा, खूप वैतागलेला असतो, मरतो तर बरा होतो, काय सुटतो यांच्या हातातून. पण ज्या वेळेस यमराज येतो न्यायाला, त्यावेळेस आता कुठं लपू, नाही जायला मागत, नाही जायला मागत. आणि त्यावेळेस अशी दशा होते, कर्म संपले, मग तू काही कर, किती कुठं लप, नाही तर काय कर. पण तिथं जमत नाही, तिथं कोणाचा वशिला जमत नाही. अरे तुला की हिफाजत कर ले, अरे तुला की हिफाजत कर ले, तू लाख करे जतुराई, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिना नाद, उड़ जाएगा एक दिन पिंजरा रहेगा बिना नाद. ह्या पिंजऱ्यामध्ये हा राघू नावाचा पोपट आहे, राघू पोपट नाही का. आणि आपण त्याला किती प्रयत्न केला जपायचा, किती चतुराई करा, परंतु आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आज तेथे कोणाच चाले ना, तेथे कोणाच नाही का. तिथं कोणाचा वशिला चालत नाही. कारण का, हे आपलं, आता हे पण आपण भाड्यानेच घेतलंय, पण आपल्याकडनं भाडं नाही घेत. तसा देव आपल्याकडनं भाडं, हे भाड्याने देव दिले आपल्याला. आता आपलं मंदिर तयार झाला, हनुमान मंदिर. वा बोला. जिंदगी का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जब तुमको आवाज देगी मौत, जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. हो वाह. जिंदगी के किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. अरे मौत जब तुमको आवाज देगी, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मग तिथं काही आटापिटा करता कामा नाही का, काही जमणार नाही तिथं. कारण एकदा ते आलं की मग गेलं, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. राहिला पसारा, राहिला पसारा, राहिला पसारा, राहिला पसारा, निघून गेला
खाली राहिला तो वारा निघून जाण्या अगोदर विचार करा. वारा गेला की माणूस मरतो. देव जात नाही आणि येत नाही, फक्त वारा जातो येतो. पण त्याच्या सत्तेने देव आतमध्ये आहे म्हणून वारा जातो येतो. परंतु कर्म संपले म्हणजे आपली मशीन बंद पडली, एकदा खराब झाली की मग आता चालू घटना आजची. आमच्या मावशीच्या मुलीचा नवरा वडवलीला, भाईंदर साईड वडवलीला, तर त्यांच्या मुलीचा साखरपुडा होता काल आणि केस गेलेली होती. पण आता कार्य आले शुभ ठरवलेले सर्व, मग त्या हवेची व्यवस्था केली जाते नाही का. त्याला काय म्हणतात, व्हेंटिलेटर. आता करोनाने तुम्हाला ते सर्वांना नाव प्रचलित करून दिले नाही का. हात धुवायचं काय सर्वांच्या परिपाठ झाले, व्हेंटिलेटर काय सर्व. मग माणूस जरी निघून गेला, श्वास बंद झाला, तरी ती मशीन ते दाखवतं श्वास चालू आहे म्हणून. कुणाला? नातेवाईकांना, त्यांच्या स्टाफला माहीत असतं. मग ते जाण्या अगोदर काय, हे व्हेंटिलेटर लावायच्या अगोदर नामदेवराय काय सांगतात, मरना आधी सावध व्हावे, 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 मरना घालवू नये वाया. आणि वाया जन्म घालवायचा नसेल तर दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, ऐसा लाभ बांधा गाठी, 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 ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मीठी, 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 विठ्ठल पायी पडे मीठी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. तुकाराम महाराज सांगतात दुसऱ्या चरणामध्ये, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. आणि ती मिठी पडण्यासाठी साधन काय सांगितले तिसऱ्या चरणामध्ये, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, नामा परते
काही ऐकायला बांधा गाठी बांधा गाठी जे तू करीती आणि काही जे तू करीती आणि काही ऐकायला बांधा गाठी ऐकायला बांधा गाठी महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये की नामापरते साधन नाही, नामापरते साधन नाही. हे तू करशील नामा साधन नाही हे तू करशील आणि काय हकारून या सांगे तुका नाम घेता राहू नका, नाही का. म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की तुम्हाला नाम हेच साधन आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. काय त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आता हा जो साधू संतांचा निरोप आहे, मी प्रयत्न केला आपल्या चरणावर एक छोटं वाक्पुष्प ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जर हे कळालं नाही तर हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही केलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी काळ घेऊन जाईल सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी एका जनार्दनी अंत काय पाजाईल एका जनार्दनी अंत काय पाजाईल पिंगळा मागवारी मला बोलतो पिंगळा मागवारी पिंगळा मागवारी बोलतो पिंगळा मागवारी पिंगळा मागवारी बोली बोलतो पिंगळा मागवारी पिंगळा मागवारी बोली बोलतो पिंगळा मागवारी पहा काय हा निरोप आहे. हा माझा निरोप नाही बरं का, हा साधू संतांचा निरोप आहे. आणि माझ्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू, आपल्या शास्त्रावर विश्वास ठेवा, सद्गुरूंवर विश्वास ठेवा, दिलेल्या नामावर विश्वास ठेवा. कारण काय, नाम म्हणजे नामच. नाम मुखी नाम आणि हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खळा तुरतुरा वस्तुशी. मुखामध्ये नाम आणि हातात मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, नाही का. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी, म्हणजे उदारीचं काम नाही. आता बघा, आमच्या ताईत पाणी प्यायल्या, तहान लागली, त्यांना पाणी प्यावं लागतं. बाटलीकडे बघून जमेल का, नाही जमणार, नाही का. तसं नाम 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 घ्यायला पाहिजे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकियला देखियला. घ्यायला सांगितले, नाम घेता वाया गेला. आणि जर नाम घेतला तर लगेच परिणाम. आता पाणी पित राहिले का सतत त्या, नाही, तहान भागली, नाही का. तसं नाम घेतल्याबरोबर परिणाम. काय परिणाम होतो, देवाचे देवाचे वर्तावारे, प्रेमाचे प्रेमाचे
सत्वाचा कवडा मोठा. शुद्ध सत्व म्हणजे नाम, बरं का. हा, आणि नाम घेतल्याबरोबर परिणाम व्हायला पाहिजे. जर परिणाम होत नसेल तर नामामध्ये काहीतरी गडबड आहे, नामाचा रूपाचा मेळ नसेल, नाही का. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, नामरूपा जडले चित्त त्याचा दास मी अंकित. असं त्या नामामध्ये आपलं चित्त जडलं पाहिजे आणि शुद्ध अंतकरणाने काय आपले आता 3 चरण झालेले आहेत. आपण एक वेळ भजन करू. विठोबा रखुमार, 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 घे मी घेतो, तिन्ही चरण मीच घेतलं, तू घे ना. हातातून मी सांगेल तुझा. हातारूनी सांगे तू काय, हातारूनी सांगे तू विठ्ठल पायी पडे
विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी ऐसा लाभ माझा गाठी ऐसा लाभ माझा गाठी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर तशी केली कटकट वेळी किंवा कुडी देव जाणे आपल्या सेवेसाठी निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नाम घेता उठाउठी होय संसाराची तुझी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिटे नामापरते साधन नाही जे तू करशील अनेक काही हकारुने सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी आपली सेवा सर्वांची चरणी समर्पित करतो काय चुकून शब्द गेले असतील त्याबद्दल मला क्षमा करा चांगलं असेल ते मायमाऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने हा रेडा या बिगर शब्दाचा बिगर शेंगांचा 2 पायांचा आपल्या चरणावर छोटंसं वाघपुष्प ठेवण्याचा प्रयत्न केला चांगलं असेल तर माझ्या सद्गुरूंचं काय वाकडं तिकडे गेलं असेल तर माझ्या प्रकृतीचा दोष आणि ही झालेली सेवा तुम्हा साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच सोडलो जय विठ्ठल जय हरी करता तुका